मवियाचा विदर्भातील 10 जागांचा जागा वाटप जवळपास निश्चित झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गट 1 जागा देण्याचा फॉर्म्युला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विदर्भामध्ये वंचितला 1 जागा देण्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच विदर्भात 10 लोकसभेच्या जागा आहेत। या जागा वाटपाचं महाविकास आघाडीचं सूत्र जे आहे ते ठरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचितची जागा जी आहे, अकोल्याची जागा वंचितसाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे। तर ठाकरे गटासाठी बुलढाणा आणि यवतमाळ या 2 जागा ज्या आहेत, ज्या परंपरेनं शिवसेना लढत आलेली आहे त्या जागा ठाकरे गटासाठी। तर वर्धा ही लोकसभा आतापर्यंत काँग्रेसने लढली, परंतु यावेळेस शरद पवार गटासाठी सोडणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यासोबत उरलेल्या ज्या 6 जागा आहेत, ज्यामध्ये गडचिरोली आहे, भंडारा गोंदिया आहे, नागपूर आहे, रामटेक आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, या जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढणार आहे। आणि समजा वंचित महाविकास आघाडीत आली नाही तर जी 7वी जागा आहे म्हणजे अकोल्याची जागा सुद्धा काँग्रेस लढणार आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। पुढच्या काही दिवसामध्ये लवकरच विदर्भातील 10 जागांचं वाटप जे आहे ते महाविकास आघाडीकडून जाहीर केलं जाणार आहे। राज्याचा विचार केला तर जवळपास 39 जागांचा फॉर्म्युला त्यांचा ठरलेला आहे आणि त्यापैकी विदर्भातला फॉर्म्युला जो आहे तो 6-2-1-1 असा फॉर्म्युला ठरलेला आहे। फक्त वंचित जर नाही आली तर मग काँग्रेस 7 जागा लढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाऊ शकते। यात महत्त्वाचे बदल म्हणजे रामटेक आतापर्यंत शिवसेनेकडे होता तो आता काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। वर्धा जो काँग्रेसकडे होता तो आता जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाकडे जाणार आहे। भंडारा गोंदिया आतापर्यंत राष्ट्रवादीने लढत आलेला आहे, प्रफुल्ल पटेल यांचा मतदारसंघ होता तो आता तिथे काँग्रेसकडे जाणार आहे। त्यामुळे हे काही स्थानिक अदलाबदल जे आहे ते केलेले आहे। अमरावतीच्या जागेवरून उद्धव ठाकरे गटानं दावा सोडलेला आहे। त्यामुळे या सगळ्या फॉर्म्युल्यासहित जो फॉर्म्युला आता अंतिम आहे तो 6-2-2-1 असा फॉर्म्युला विदर्भातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि पुढच्या काही दिवसात हे जागा वाटप जाहीर केलं जाणार आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।